नमस्कार श्रोते हो, मी अश्विनी कुलकर्णी, मानसतज्ञ. मागच्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण मी दिलं होतं आणि त्याद्वारे मानसिक स्वास्थ्य म्हणजेच मानसिक आरोग्याच्या संदर्भात जनजागृती हा माझा उद्देश होता. त्यावेळी मानसतज्ञ आणि मानसोपचार तज्ञ यांच्यासाठी मी सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट असे शब्द वापरले होते. मग कोण आहेत बरं हे सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट? त्यांच्यातील काही फरक आपण थोडक्यात जाणून घेऊ. सायकोलॉजिस्ट कोण असतात? तर त्यांनी मानसशास्त्रामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असतं. त्यांना RCR रजिस्टर कोर्स त्यांनी केलेला असतो आणि त्यांना लायसन्स मिळालेलं असतं. त्यामुळे ते स्वतःचं क्लिनिक सुरू करू शकतात. पुढे जाऊन ते PhD पदवीही घेऊ शकतात, अर्थात डॉक्टरेट मिळवू शकतात. मानसिक आरोग्य क्षेत्रात ते प्रोफेशनल असतात. मात्र औषधं प्रिस्क्राईब करू शकत नाहीत. सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि थेरपीद्वारे ते उपचार करतात. ते कशावर उपचार करतात? तर ताणतणाव, भीती, नैराश्य, वैयक्तिक समस्या, पैशाच्या संदर्भातील समस्या, नातेसंबंधातील ताण, भावनिक समस्या अशा विविध मानसिक समस्यासाठी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे ठराविक समस्येसंदर्भात असू शकतं आणि ठराविक वेळेसाठी असू शकतं. सायकोलॉजिकल थेरपी म्हटलं तर ही लॉंग टर्म चालणारी प्रक्रिया आहे. कालावधी याचा जास्त असतो. क्लायंटचे मन आणि वर्तणूक याचा अभ्यास सायकोलॉजिस्ट करत असतो आणि त्याला जो त्रास होतोय तो सध्याचा आहे का खूप जुना आहे या संदर्भात सायकोलॉजिस्ट त्याच्या दृष्टीने अनेक पद्धतीने प्रश्न विचारतो. त्यानुसार क्लायंटला थेरपी द्यायची असते. त्यासाठी काही सेशन्स त्याला घ्यावे लागतात. त्यामुळे थेरपी देण्याचा हा कालावधी जो असतो किंवा सेशन्स जे असतात, सत्र जी असतात, आपण सत्र म्हणूया, सत्र जी असतात ती जास्त असू शकतात आणि प्रत्येक क्लायंटनुसार ह्या सत्रामध्ये कमी जास्त फरक होऊ शकतो. याचा अर्थ 4 सत्र, 10 सत्र, 16 सत्र अशा सत्रामध्ये सुद्धा विभागणी होऊ शकते. काही क्लायंटच्या गुंतागुंतीच्या समस्या किंवा विकृती असतात. त्यावेळी त्यांच्या काही ठराविक चाचण्या घेतल्या जातात आणि मूल्यांकनानुसार विकृतीचे निदान केलं जातं. त्यावर नेमकं काय उपचार केले पाहिजेत, नुसतं काउन्सिलिंग की थेरपी द्यावी का सायकॅट्रिस्टकडे पाठवायचं हे ठरवलं जातं. सायकॅट्रिस्ट अर्थात मानसोपचार तज्ज्ञ मानसिक आरोग्य क्षेत्रात ते प्रोफेशनल असतात. त्यांना वैद्यकीय पदवी असते, म्हणजेच ते डॉक्टर असतात. MBBS आणि MD सायकॅट्रिक मेडिसिन. जिथे मेडिसिनची गरज असेल म्हणजे तिथे ते तीव्रतेप्रमाणे औषधे प्रिस्क्राईब करतात. तीव्र मानसिक विकृती जशी मूड डिसऑर्डर असेल, स्किझोफ्रेनिया असेल तर त्यावर औषधं देण्याची त्यांना अधिकृत परवानगी असते. विकृती संदर्भात काही पेशंटना ॲडमिट करून उपचार करतात. होते हो, सध्याच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगात अनेकांना अनेक प्रकारच्या समस्या, ताण, भीती, विषाद असू शकतं. वर्षानुवर्षे मनात साचून राहिलेल्या गोष्टी विकृतीचं कारण होऊ शकतं. त्यामुळे वेळीच व्यक्त झालं पाहिजे आणि त्यावर उपचार घेतले पाहिजेत. मेंटल हेल्थ प्रोफेशनल अर्थात सायकोलॉजिस्ट, मानसतज्ञ आपल्यातील या समस्यांचं मळभ दूर करून नवीन आयुष्य फुलवण्यास